नमस्कार. एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. प्रकरण 9 जग निर्वसाहतीकरण ह्या प्रकरणावरील बोर्ड परीक्षेला आलेले वस्तुनिष्ठ प्रश्न आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, ज्यामध्ये ब्रिटिशांनी श्रीलंकेतील टिंबटिंब हे जागतिक बंदर म्हणून नावारूपाला आणले आणि त्याचं योग्य उत्तर आहे कोलंबो. दुसरा प्रश्न आहे पहा, 1955मध्ये इंडोनेशियातील टिंबटिंब येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली आणि त्याचं उत्तर आहे बांडुंग. तर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न पहिला ब, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. बांडुंग परिषद. पॅरिस 1919मधील E.B. द्विबा यांनी बोलवलेली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. लंडन 1900मधील H.S. विल्यम्स यांनी बोलवलेली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. आणि चुकीची जोडी आहे पहा, मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद आणि योग्य जोडी आहे मँचेस्टर आफ्रिका ऐक्य परिषद. पुढची जोडी आहे पहा, बर्मा इंडिपेंडन्स आर्मी ऑंग सॅन, अखिल आफ्रिका ऐक्य परिषद W.E.B. द्विबा, वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार विन्स्टन चर्चिल, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधी. आणि चुकीची जोडी आहे पहा, वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार विन्स्टन चर्चिल आणि योग्य जोडी आहे वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार वुड्रो विल्सन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती वा घटना यासंबंधीची नावे लिहा, ज्यामध्ये पहा, दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारे आंतरराष्ट्रीय संघटना आणि योग्य उत्तर आहे संयुक्त राष्ट्रे. प्रश्न दुसरा ब, योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा, ज्यामध्ये दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. प्रश्न तिसरा ब, संकल्पना चित्रे पूर्ण करा, ज्यामध्ये 20व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वसाहतीकरणाला चालना देणारे घटक पहा. पहिला घटक आहे युरोपियन राष्ट्रांचे आपापसातील संघर्ष. दुसरा घटक आहे पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध आणि वसाहतवाद विरोधी चळवळी. हा प्रश्न कारणे द्यामध्ये देखील येऊ शकतो, त्यामुळे हे 4 घटक लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न दुसरा, या ब्रिटिश वसाहतींचे मिळून दक्षिण आफ्रिका हे राज्य निर्माण झाले आणि त्यामध्ये पहा, पहिली वसाहत आहे केप कॉलनी, दुसरी नाताळ, तिसरी ऑरेंज फ्री स्टेट आणि चौथी ट्रान्सवाल. पुढचं संकल्पना चित्र आहे पहा, फ्रेंचांच्या प्रभुत्वाखालील स्वतंत्र झालेले देश. पहिला आहे इंडो चायना, दुसरा आहे मोरोक्को, तिसरा आहे ट्युनिशिया आणि चौथा आहे अल्जेरिया. प्रश्न चौथा टिपा लिहा, ज्यामध्ये बांडुंग परिषद भरपूर वेळा विचारण्यात आलेली आहे पहा, त्यामुळं महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताने 1947मध्ये घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेत आशियाई प्रादेशिकवादाची संकल्पना आकारास आली. आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर 1955मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. या परिषदेत आफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले. बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया आणि आफ्रिका खंडातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यास मदत झाली. त्यामुळे बांडुंग परिषद ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. तर अशा पद्धतीनं आपण प्रकरण 9मधील
बोर्ड परीक्षेला आलेले वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 10वे शीतयुद्ध ह्या प्रकरणावरील वस्तुनिष्ठ प्रश्न पाहू. त्यासाठी एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.